नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजपर्यंतच्या भागात आपण 1991 या कालखंडामध्ये औद्योगिक धोरणावर कोणता परिणाम झाला याचा अभ्यास किंवा आढावा आपण बघितला. त्यानंतर औद्योगिक धोरण आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्षम बनवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले पाहिजे किंवा त्याची वैशिष्ट्ये हे आजच्या लेक्चरला आपण अभ्यासणार आहोत. 24 जुलै 1991 रोजी भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण जाहीर केले. या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट भारतीय औद्योगिक अर्थव्यवस्था प्रशासकीय आणि वैज्ञानिक नियंत्रणातून मुक्त करणे हा होता. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील औद्योगिक सक्षमतेत वृद्धी घडवून आणण्यासाठी औद्योगिक वृत्तीला चालना देणे यातील महत्त्वाचा उद्देश होता. जे काही औद्योगिक धोरण आहे त्याचा विस्तार करण्यासाठी किंवा वैज्ञानिक नियंत्रणातून मुक्तता करण्यासाठी भारत सरकारने हे धोरण जाहीर केले होते. त्यामध्ये नवीन औद्योगिक धोरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये. त्यामध्ये एक, सार्वजनिक क्षेत्राचा संकोच. सार्वजनिक क्षेत्राचा संकोच जे नवीन औद्योगिक धोरणानुसार केवळ 3च उद्योग हे मूळ स्वरूपात सार्वजनिक क्षेत्रात राखीव स्वरूपात राहतील. त्या उद्योगात आण्विक खाणकाम असेल, आण्विक ऊर्जा आणि रेल्वे यांचा समावेश या सार्वजनिक क्षेत्राच्या संकोचमध्ये होतो. अन्य उद्योग हे खाजगी क्षेत्राकरिता खुले केले जातील. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची भूमिका बजावतील, पण त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे योग्य दृष्टिकोनातून व्यवसाय कार्य करत आहेत याची शासनाची खात्री होणे गरजेचे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना जे उद्योग या क्षेत्रासाठी राखीव नाहीत असे उद्योग उभारण्याची परवानगी विशिष्ट परिस्थितीत दिली जाईल. नंबर 2, बिगर परवानाकरण. जो काही परवानाकरण आहे विशिष्ट नमूद केलेल्या 6 उद्योगांच्या शिवाय गुंतवणुकीच्या पातळीवर औद्योगिक परवाना धोरण हे रद्द केले जाईल, पण काही विशिष्ट उद्योगांना परवाना धोरण हे अनिवार्य राहील. त्यामध्ये अल्कोहोल उत्पादने असेल, तंबाखू उत्पादन असेल, अंतराळ विज्ञान आणि संरक्षण साधने असतील, औद्योगिक स्फोटक पदार्थ असतील, भयानक स्वरूपाची रसायने या संबंधित उद्योगांचा त्यामध्ये समावेश होतो. नंबर 3, नोंदणीचे उन्मूलन. उद्योगाशी संबंधित ज्या नोंदणी करण्याच्या योजना आहेत त्या बंद केल्या गेल्या. आता उद्योजक केवळ नवीन प्रकल्पाकरिता माहितीचे घटनापत्रक सादर करतील आणि अस्तित्वात असणाऱ्या औद्योगिक युनिट ठोस आणि समाधानकारकपणे विस्तार करतील. नंबर 4, परकीय भांडवल. परकीय भांडवल गुंतवणुकीची मर्यादा ही 40% 51% सामान्य भागावर केली गेली आहे. 87% उच्च प्राधान्य उद्योगात होणारी 51% परकीय गुंतवणूक ही कोणत्या अडथळ्यात आणि लालाफितीत न अडकता केली जाईल. नंबर 5, परकीय गुंतवणूक प्रवर्तक मंडळाची उभारणी. आंतरराष्ट्रीय उद्योग संख्यांची चर्चा विचार विनिमय करण्यासाठी आणि निवडक क्षेत्रातील परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यासाठी एका विशेष मंडळाची उभारणी करण्यात आली. सक्षम परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आणि जागतिक बाजारपेठ स्थान निर्माण करण्यासाठी व उच्च तंत्रज्ञान उपलब्ध करून घेण्यासाठी राबवण्यात आलेला हा विशेष कार्यक्रम घेता येतो. त्यानंतर तांत्रिक ज्ञान. नंबर 6, भारतीय उत्पादनाचे परीक्षण करण्यासाठी व उत्पादनात सुधारणा घडवून आणण्यासाठी परकीय तंत्रज्ञान व तज्ज्ञ यांची नियुक्ती करण्यास कोणतीही परवानगीची आवश्यकता असणार नाही. याकरिता आवश्यक असणारे वित्त भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कोणत्याही बंधनाच्या शिवाय उपलब्ध केले जाईल. नंबर 7, सार्वजनिक संस्थांना होणारा तोटा.
यामध्ये सार्वजनिक ज्या संस्था असतील त्यांचा तोट्याचा शोध घेण्यासाठी औद्योगिक वित्त पुनर्रचना मंडळ कार्यरत होईल. आजारी सार्वजनिक क्षेत्रातील पुनर्संजीवनी मिळवण्यासाठी शासन पुनर्वसनाच्या योजना कार्यक्रमात जाहीर करेल. नंबर 8, कामगाराच्या सुविधा. सार्वजनिक क्षेत्रातील क्षतिग्रस्त कर्मचाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन सामाजिक सुरक्षा यंत्रणेच्या मार्फत धोरणाची आखणी व अंमलबजावणी करेल. कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पुनर्वसन निधीची उभारणी करण्यात येईल. या निधीद्वारे ज्या कर्मचाऱ्यांची तांत्रिक बदल, खाजगीकरण आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बंद पडल्यामुळे तोटा झालेला असेल अशा लोकांना मदत दिली जाईल. त्यानंतर नंबर 9, उद्योगाचे ठिकाण. ज्या शहराची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा कमी अधिक असेल त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे ठिकाण निश्चित करीत निर्बंध घातले नाहीत. पण 10 लाख आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या शहरांना प्रदूषण न करणारे उद्योग आणि इलेक्ट्रिकल्स उद्योग संख्या यांच्या व्यतिरिक्त अन्य यंत्रकुलाची उभारणी ही त्या शहराच्या नगरपालिकेच्या सीमेपासून 25 किमीच्या लांब किंवा परिसरात केली जाईल. नंबर 10, औद्योगिकदृष्ट्या मागास क्षेत्रांना किंवा प्रदेशांना प्रोत्साहन. प्रादेशिक असमतोल कमी करण्याच्या दृष्टीने शासन औद्योगिकदृष्ट्या मागास प्रदेशांना विशेष प्रोत्साहन योजना आणि आर्थिक मदतीच्याद्वारे उद्योग निर्मितीला प्रोत्साहन देणार आहे. नंबर 11, प्रशासकीय नियंत्रणातून मुक्तता. नवीन उद्योग संस्थेच्या विस्ताराचा कार्यक्रम हा प्रशासकीय नियंत्रणापासून मुक्त असेल. अगोदरच प्राप्त झालेल्या परवान्याच्या आधारे कोणत्याही सुविधाचे उत्पादन करण्याचे मुक्तत्व उद्योगांना दिले आहे. त्यानंतर नंबर 12, मक्तेदारी नियंत्रण कायदा. मक्तेदारी नियंत्रणासाठी MRTP कायदा 1970 पासून अस्तित्वात होता. या कायद्यानुसार अनेक बंधने उद्योगांवर होती. नवीन औद्योगिक धोरणा मक्तेदारी कंपन्यांवरील सर्व बंधने रद्द केली गेली. एकूण उत्पादनाच्या 25% किंवा त्यापेक्षा जास्त उत्पादन ज्या उद्योगाचे असेल त्याला मक्तेदारी प्राप्त झालेली आहे असा नवा निकष ठरवण्यात आला. नंबर 13, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या नवीन व्याख्या. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या नवीन व्याख्या केल्या गेल्या आहेत. या व्यापारामध्ये वस्तू निर्माण व सेवा उद्योग संस्था या दोन्हींचाही त्यामध्ये समावेश केला गेला. या उद्योगांचा अर्थ लावताना यात पुढील प्रमाणे गुंतवणुकीच्या मर्यादा निश्चित केल्या गेल्या. नंबर 14, लघु उद्योग बाबत महत्त्वपूर्ण तरतुदी. नवीन औद्योगिक धोरणात लघु उद्योग भांडवल गुंतवणूक मर्यादा 35 लाखावरून 60 लाख रुपये करण्यात आली. पूरक उद्योगांची भांडवल गुंतवणूक मर्यादा 45 लाख रुपयावरून 75 लाख रुपये करण्यात आली. पुरेशा प्रमाणात वित्त पुरवठा उपलब्ध होईल या दृष्टीने नवीन धोरणात तरतूद करण्यात आली. आणि नंबर 15, आयात सुविधा. सर्वसाधारणपणे या धोरणाने भांडवली वस्तूंच्या आयातीसाठी किंवा ज्या वस्तूंचे मूल्य ही यंत्रकुले आणि संचाच्या एकूण किमतीच्या 25% पेक्षा कमी आहे व ज्यांचे अधिकतम मूल्य 2 कोटीपर्यंत आहे त्यांच्या आयातीला परवाना दिला जाईल किंवा परवानगी दिली जाईल. त्याचप्रमाणे भांडवल वस्तू, कच्चा माल, तंत्रज्ञान इत्यादीच्या आयातीसाठी परकीय चलन विनिमयाची स्थिती लक्षात घेऊन उद्योग मंत्रालय वस्तूच्या आयातीला परवानगी देईल.